प्रश्न पहा, 2023चा फिफा प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी पटकावला आहे? लिओनेल मेसी. पुढील प्रश्न पहा, फिफा वुमेन्स फुटबॉल ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? एतना बोनमती. पुढील प्रश्न पहा, अलीकडे चर्चेत असलेले सुमित नागल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे टेनिस. पुढील प्रश्न पहा, 2024 IPL हंगामातील अखेरच्या षटकात सर्वाधिक 32 धावा काढण्याचा मान या संघाने पटकावला आहे? तर उत्तर आहे मुंबई इंडियन्स. तर हा विक्रम कोणत्या टीमच्या विरुद्ध केला आहे मुंबईने? तर दिल्ली कॅपिटलच्या विरुद्ध खेळताना केलेला आहे. पुढील पहा प्रश्न, IPL 2024 मधील पहिली मेडन ओव्हर कोणी केली आहे? तर खलील अहमद यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल 8 हा सॅटेलाइट प्रक्षेपित केला आहे? उत्तर आहे जापान. पुढील प्रश्न, समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनले आहे? उत्तर आहे आसाम. नेक्स्ट प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्यात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER किती आहे? तर 34.9. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्य पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER मध्ये देशात कितवा क्रमांक आहे? तर उत्तर आहे 8. पुढील प्रश्न पहा, आंध्र प्रदेश हे जनजातीय निहाय जनगणना सुरू करणारे कितवे राज्य ठरले आहे? उत्तर आहे दुसरे. नेक्स्ट प्रश्न पहा, जनजातीय निहाय जनगणना सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव कोणते ठरले आहे? तर जखन गाव. नेक्स्ट प्रश्न पहा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 47वा आंतरराष्ट्रीय कोलकाता येथे उद्घाटन केले. तर कशाचे केले? पुस्तक मेळाव्याचे. ने पुढील 5 वर्षासाठी म्हणजे 2028 पर्यंत IPLचे शीर्षक प्रायोजकत्व जिंकले आहे? तर टाटा ग्रुप. पुढील प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न पहा, सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे शुभमन गिल. पुढील प्रश्न पहा, सशस्त्र सीमा बलाचे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दलजीत सिंह चौधरी. पुढील प्रश्न पहा, रिझर्व्ह बँकेने सलग किती वेळा व्याजदरात कोणताही बदल केला नाही? उत्तर आहे 7 वेळा. तर पहा, RBIने पॉलिसी रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIच्या चलनविषयक धोरण समितीने MPC बैठकीत हा निर्णय घेतला. रेपो दर किती आहे? तर 6.5%. तर रेपो दर म्हणजे काय? तर RBI ही सर्व बँकांना कर्ज पुरवठा करते, त्याला रेपो दर म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेने या रेपो दरामध्ये वाढ केली तर बँकांनाही मिळणारे कर्ज महाग होते, त्यामुळे बँका याचा बोजा थेट ग्राहकावर टाकतात. त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्जाच्या व्याजदरामध्ये वाढ होते, याचा फटका ग्राहकांना बसतो. नेक्स्ट प्रश्न पहा, 2024 IPL मधील पहिलं शतक पूर्ण करणारा भारतीय फलंदाज कोण? तर उत्तर आहे विराट कोहली. पुढील प्रश्न पहा, IPL मध्ये सर्वाधिक 7500 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे? तर याचं उत्तर सुद्धा विराट कोहली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 7 एप्रिल 2024 म्हणजेच काल या वर्षीचा वर्ल्ड हेल्थ डे ची थीम काय होती? तर काल वर्ल्ड हेल्थ डे होता. तर याची थीम काय होती? तर माय हेल्थ माय राईट. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल? तर माझे आरोग्य माझा हक्क, ही या थीम होती. पुढील प्रश्न पहा, विप्रोचे नवीन CEO कोण होणार आहे? तर श्रीनिवास पलिया. त्यानंतर बघा, व्हेरी इम्पॉर्टंट GI टॅग बघूया 2024चे. तर पहा, मार्च 2024 मध्ये भारताच्या भौगोलिक सांकेतिक GI नोंदणीचा विस्तार आसाम, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, मेघालयमधील 22 नवीन उत्पादकांसह झाला. आसाममध्ये 12 उत्पादने. तर पहा कोणकोणते आसाममध्ये? आशरी कांडी, टेराकोटा शिल्प. त्यानंतर दुसरं पहा, पाणी मेटाका क्राफ्ट,
त्यानंतर सार्थेबारी धातूचे शिल्प. 4 नंबर पहा जापी बांबूची टोपी. त्यानंतर बघा हातमाग उत्पादने मिसळणे. 6 नंबर बिहू ढोल. 7 नंबर बोडो डोखोना बोडो महिलांचा पारंपरिक पोशाख. 8 नंबर पहा बोडो गॅसा बोडो पुरुषांचा पारंपरिक पोशाख. बोडो एरी रेशीम. 10 नंबर बोडो ज्वमग्रा पारंपरिक स्कार्फ. त्यानंतर पहा बोडो बोरखा एक वाद्य. 12 नंबर आहे बोडो संफुंग एक लांब बासरी. पुढील जे उत्पादने आहे ते उत्तर प्रदेश याचे आहे. इथे 5 आहे. बनारस थंडाई दूध आधारित पेय. बनारस तबला. 3 नंबर आहे बनारस शहनाई. 4 नंबर आहे बनारस लाल भरीव मिरची. आणि 5 नंबर आहे बनारस लाल पेढा. पुढील बघूया त्रिपुराची एकूण 2 आहे. पाचरा रिग्नाई पारंपरिक पोशाख आहे. माताबरी पेढा गोड तयार करणे. पुढील जे आहे मेघालयाची 3 उत्पादने आहे GI टॅग. मेघालय गारो कापड विणकाम. 2 नंबर आहे मेघालय लिन्नाइट पॉटरी. 3 नंबर आहे मेघालय चुबीची अल्कोहोलिक पेय आहे. पुढील बघा दिल्लीतील जंगलाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी आज कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे न्यायमूर्ती नजमी वजिरी. हे याचं करेक्ट उत्तर आहे. तर बघा बाकीचे जे ऑप्शन दिले आहेत त्याचे कोण कोण कुठले न्यायमूर्ती आहेत तर पहा दीपांकर दत्त मुंबई उच्च न्यायालयाचे आहे. विक्रमनाथ गुजरातचे आहे. PV संजय कुमार मणिपूरचे आहे. विश्वनाथ सोमदत्त कुठले मेघालयचे आहे. नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्कचा पुरस्कार मिळालेला आहे. तर उत्तर आहे भारतीय एअरटेल. पुढील प्रश्न पहा कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे. तर उत्तर आहे अमेरिका. ही कार बनवणार आहे नासा थ्रू. पुढील प्रश्न पहा फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणता देश फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर आहे अर्जेंटिना. तर पुढील प्रश्न पहा फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 121व्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच भारताने कोणत्या राज्यातील APJ अब्दुल कलाम बेटावर अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. उत्तर आहे ओडिसा. नेक्स्ट प्रश्न पहा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या IIT मध्ये कर्करोगासाठी CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे. तर उत्तर आहे IIT मुंबई. नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेल्या नवीन पिढीच्या बॅलिस्टिक अग्नी क्षेपणास्त्राचे नाव काय आहे. तर अग्नी प्राईम. पुढील प्रश्न पहा 2022-23 मध्ये जगातील सर्वात जास्त कांद्याची निर्यात करणारा देश कोणता होता. उत्तर आहे भारत. नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच बोगदा प्रकल्पाची कामगिरी सुधारण्यासाठी कोणत्या 2 संस्थांमध्ये करार झाला आहे. तर SJVN लिमिटेड आणि IIT पटनामध्ये. नेक्स्ट प्रश्न पहा 4 एप्रिल 2024 रोजी नाटो संघटनेचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला. तर उत्तर आहे 75वा. पुढील प्रश्न पहा राष्ट्रीय समुद्री दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो. तर 5 एप्रिल रोजी.